हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण कटोरी ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण पाहणार आहोत। तर इथे बघू शकता मी अस्तर घेतलेला आहे आणि इथे उंची बघू शकता। आता तुम्ही मी उंची 14 इंच होती, तर मी 15 इंच घेतलेली आहे उंची ब्लाउजची। आणि शोल्डर आणि मुंडा उंची जी आहे तर ती 5.5 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर 1.5 इंचावरती गोलाई घेतलेली आहे। आणि आता इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेते। वरती 2 इंच आणि खालच्या बाजूने 2.5 इंच असं मार्किंग करून घेतले आणि मी ते गळ्याचा आकार चौकोनीच ठेवलेला आहे। त्याच्यानंतर इथे बघू शकताय 12 इंचावरती पुढचा भाग घेतलेला आहे। गळा 4.5 इंचावरती घेतलेला आहे समोरचा आणि 8 इंच आपलं छातीचं माप आहे। 8 चौक 32 म्हणजे 32 इंचाचा हा ब्लाउज आहे, कटोरी ब्लाउज आपला। तुम्ही बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये थोडंसं लक्ष द्या। या अगोदर सुद्धा मी कटोरी ब्लाउजचे बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत। 5 इंचावरती कटोरीचं माप टाकलेलं आहे। त्याच्यानंतर हे बघा, इथून 1.5 इंचावरून तिकडे 3 इंचावरती मी कटोरीचा आकारासाठी मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे। 1 इंचावरती पुढचा आकार दिलेला आहे मुंड्याचा आणि हे बघा गळ्याचं मार्किंग करून घेते आणि त्याच्यानंतर कटोरीचा सुद्धा गोल असा आकार दिलेला आहे मार्किंग करून घेऊन। थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कटिंगचा, कारण कटिंगचे भरपूर सारे व्हिडिओज मी बनवलेले आहे। थोडीशी माहिती मिळावी म्हणून थोडासा बनवलेला आहे, म्हणजे पूर्ण स्किप केलेला नाही। यातून तरी बरेच सारे तुम्हाला समजू शकतं, परंतु तुम्हाला या अगोदरचे खूप सारे व्हिडिओज आहेत कटोरी ब्लाउजचे, ते सुद्धा पाहावे लागतील। तर याच्यानंतर मी तुम्हाला स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी पुढे दाखवणार आहे। त्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। कुठे गळा कशामुळे वगळतो किंवा बाहीमध्ये कमी जास्त होणं, सगळे टिप्स सांगितलेले आहेत मी। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि आता इथे मी अस्तर जे आहे तर ते कट करून घेतलेला आहे। मागचा भाग पुढचा भाग कट केलेला आहे, कटोरी काढलेली आहे। आता कटोरी फक्त आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तर काढलेली कटोरी आहे अशीच आता वरच्या कपड्यावरती मी ॲज इट इज मार्किंग करून घेते आहे। अशीच कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे, फक्त टाकताना क्रॉसमध्ये कपड्यावरती टाकायची आहे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आता हुकाच्या बाजूला 2 इंचाने वाढवलेली आहे, वरती 2 रेषेचा अंतर फक्त शिलाईसाठी आणि साईडने हे बघा अर्धा इंच मी वाढवलेली आहे कटोरी। त्याच्यानंतर अशा प्रकारे इंचपट्टी ठेवून सरळ अशी एक लाईन मारून घेतलेली आहे, त्याचा मध्य काढून घेतलेला आहे आणि मध्यावरती 1.5 इंचानं कटोरी वाढवलेली आहे। दोन्ही जॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। ही कटोरी खूप सुंदर बसते, एकदम छान असा पफ येतो। या अगोदर कटोरीचे बरेच सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत। फक्त कटोरी कटिंग, स्टिचिंग, पेपर कटिंग, 38 साईज, 42 साईज, सगळ्या साईजचे कटोरीचे मी अवेलेबल केलेले आहेत। तर ते तुम्ही व्हिडिओज पाहून घ्या। कटोरी कटिंग करून घेते मी अस्तरवरती। आता कटोरी ही व्यवस्थित कट करून झालेली आहे। अशा प्रकारे बघा खूप सुंदर असा पफ तयार होतो कटोरीचा। तर कसल्याही प्रकारे चपटी वगैरे होत नाही। त्याच्यानंतर आपण आता 3.5 इंचावरती क्रॉसपट्टी घेतोय, त्याच्यानंतर खाली 10 इंच आणि 3 इंच असं कटोरीचं क्रॉसपट्टीचं माप टाकले आणि ही क्रॉसपट्टी मी कट करून घेते। तर शिवून आपली 3 आणि 2.5 इंचाची आपली कटोरी तयार होत असते क्रॉसपट्टी। आता इथं आपल्याला बाही कटिंग करायचं आहे, परंतु याच्यामध्ये बाही बसत नाही, बघू शकता। आता मी बाही कट करते, परंतु आपल्याला पफ बाही करायची आहे। तर इथे बघा 8 इंच वगैरे असं होते, वरती पफसाठी कपडा राहत नाही। मग मी त्यासाठी अगोदर काय करते, मेन फॅब्रिकवरती मी बाही कट करून घेणार आहे। तर त्या अगोदर मी आपलं जे मेन पाठीमागचा पुढचा भाग होता तर तो कट करून घेते मेन फॅब्रिकवरती आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती बाही जी आहे तर ती कट करून घ्यायची आहे। पफ बाही आहे, वरती 2 ते 3 चुन्याची बाही आहे। तर डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती कट करून घेणार आहे बाही आणि त्याच्यानंतर आपण अस्तरवरती कट करणार आहोत, कारण अस्तरला जॉईंट लागणार आहे। तर मागचा पुढचा भाग कट केलेला आहे। तर क्रॉसपट्टी आणि कटोरी कट करून घेते मी इथे लगेच। तर हे साडीतलं कपडा आहे, खूप मोठा कपडा होता। तर काही साड्यांमधून जास्त कपडा येत असतो ब्लाऊजसाठी आणि 32 इंचाचा ब्लाऊज असल्यामुळे कपडा ब्लाऊजला कमी लागतो।
तर हे बघा, ही हुक लूपसाठी पट्टी मी काढून घेतली. त्याच्यानंतर आता बाहीसाठी हे बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेते कपडा. आता 4 फोल्डमध्ये करून घ्यायचा आहे. तर अगोदर मोजून घेतलं, 4 फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर आता बाही टाकून घ्यायची आहे. उंची आहे 8 इंच. तर त्याच्यावरती मी 2 इंच वाढवलेलं आहे पफसाठी आणि अर्धा इंच आपल्याला स्टिचिंगसाठी वाढवायचं आहे. अशा प्रकारे बाहीचं कटिंग टाकून घेतलेलं आहे. तेवढाच आपल्याला पफ घ्यायचा आहे. आकार दिलेला आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे. तर हे बघा, इथे छोटासा कट मारून घेतला, म्हणजे जेवढ्या चुन्या पाडायच्यात तेवढा आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आणि तेवढाच पफ येतो. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे आता मी इथे ठेवून बघते अस्तर, आणि अस्तरला किती जॉईंट येतं हे बघायचं आहे आपल्याला. आणि वरचं जे कपडा उरतो अस्तरचा, तर तो कपडा खालच्या बाजूने मी ठेवून अगोदर अटॅच करून घेणार आहे. स्टिचिंगमध्ये सुद्धा मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं आहे. तर हे अस्तर घरातलंच होतं त्यांनी दिलेलं, म्हणून त्याला कमी पडते. सहसा लांब बाही, पफ वगैरे बाही असेल तर 1 मीटरचं अस्तर तुम्ही वापरायला पाहिजे, म्हणजे वापरायचंच आहे. म्हणजे तुम्हाला हे असं झंझट पडणार नाही जॉईंट वगैरे देण्याची. त्याच्यानंतर गळ्यासाठी मी पट्ट्या क्रॉस काढून घेते. पुढच्या गळ्यासाठी मागच्या गळ्याला मी लेस अटॅच करणार आहे. तर उरलेला कपडा बाजूला ठेवून टाकलेला आहे आणि आपलं कटिंग जे आहे तर ते संपूर्ण झालेलं आहे. याच्यानंतर आपण आता मशीनवरती आलेलो आहोत आणि मशीनवरती आपण ब्लाऊज पूर्ण करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. तर हा गळा आहे, बघू शकताय मी कट करून घेते. मेन फॅब्रिकवरती अगोदरच कट केलेला होता आणि अस्तरवरती कट केलेला होता. मेन फॅब्रिक आत्ता तुमच्यासमोर कट केलं. त्याच्यानंतर उलट्या बाजूनेच, म्हणजे सुलट बाजू आत आहे आणि उलटी बाजू खालच्या बाजूने आहे आणि मी कमरेची बाजू जॉईंट करून घेते. त्याच्यानंतर गळासुद्धा डायरेक्ट जॉईंट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर, कारण आपण पलटी करून घेणार आहोत गळा. या प्रकारचे गळे जर स्टिच केले आपण, म्हणजे पलटी करून घ्यायची. कमरेच्या बाजूला पट्टी जोडायची गरज नाही आणि ब्लाऊजसुद्धा फास्ट होतात आणि दिसायला पण फिनिशिंग छान दिसते या ब्लाऊजची सुद्धा. तर गळासुद्धा जॉईंट केलेला आहे आणि आता मी हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून छोटे छोटे कट्स मारून घेते. दोन्ही ठिकाणी कट्स मारून घेतलेले टोकाच्या ठिकाणी. आणि आता हे बघा पलटी करून घेतलेला आहे आपलं ब्लाऊज. आता कमरेच्या बाजूला आपण टिप मारून घ्यायची आहे आणि तशीच टिप जी आहे तर ती गळ्याच्या बाजूने सुद्धा मारून घेणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु मी सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर कमरेच्या बाजूने आपण टिप मारून घेतली. तशीच टिप आता आपण गळ्याला सुद्धा हे बघा सावकाश अशी टिप मारून घेतोय. दोन्ही बाजूला टिपा मारून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर साईडनं आपलं जे मेन फॅब्रिक आणि अस्तर होतं तर ते जॉईंट करून घेते. अशा प्रकारे जॉईंट करत असताना खालच्या बाजूने कसल्याही प्रकारचं चुन्या वगैरे येणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे. दोन्ही हाताने व्यवस्थित कापड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं तर ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागच्या बाजूला टक्स मारून घ्यायचे आहेत. नेहमीप्रमाणेच पाठीमागच्या बाजूला टक्स मारायचे विसरायचे नाहीत. बऱ्याच जणांचे टक्स विसरतात, तर नवीन असल्यावर तर हमखास विसरतात टक्स मारायचे. तर टक्स मारायला विसरायचं नाही. वरती उंची 4.5 इंच उंची घेतलेली आहे टक्सची आणि खाली अर्ध्या इंचाने मी टक्स मारून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे टक्स मारलेले आहेत आणि पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता याच्यानंतर मी लेस अटॅच करते. तर सेम कलरची लेस माझ्याकडे होती, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथं कॉन्ट्रास्ट लेससुद्धा वापरू शकता. तर मी सुरुवातीला कमरेच्या बाजूला मी लेस लावून घेते आणि त्याच्यानंतर गळ्याच्या बाजूला लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. तर लेसला दोन्ही बाजूला आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. थोडीशी ब्रॉड लेस असल्यामुळे दोन्ही बाजूला टिपा मारून घ्यायच्या आणि एकदम बारीक लेस असेल तर त्याला सिंगल टिप मारली तरी चालेल, परंतु थोडी जरी ब्रॉड असेल, मोठी असेल, रुंदी असेल तर दोन्ही बाजूला टिपा मारायला विसरायचं नाही. त्यामुळे फिनिशिंग आपलं बिघडू शकतं. लेसला जर टिपा नाही मारल्या व्यवस्थित तर पूर्ण ब्लाऊजचा लुकच जातो. तर हे बघा अशा प्रकारे मी आपला चौकोन गळा आहे त्याच्यावरती लेस लावून घेते.
तर इथे गोल्डनसुद्धा तुम्ही लेस वापरू शकता. तुमच्याकडे असं जर कलरची नसेल तर गोल्डनसुद्धा छान दिसते, किंवा साडीसारखी असेल तर साडीसारखी वापरू शकता. तर माझ्याकडे इथं ब्लाऊजसारखी सेम होती स्काय ब्ल्यू कलरची लेस, तर मी इथे अटॅच करून घेतलेली आहे. आणि लगेचच आता दुसऱ्या बाजूलासुद्धा मला टिप मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, या अगोदरसुद्धा आपण बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, साडीचे रियूज आयडिया म्हणजे साड्यांपासून वन पीस वगैरे बनवलेले आहेत. तर त्यांचे जर व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर एकदा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर वेळात वेळ काढून तुम्ही ते व्हिडिओज पाहून घ्या. खूप स्टेप बाय स्टेप शिकवण्याचा प्रयत्न करत असते. तर हे बघा, पाठीमागची बाजू आपली कंप्लीट झालेली आहे. आता यानंतर आपल्याला पुढच्या बाजूचं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. त्या अगोदर मी क्रॉसपट्टी जी आहे तर ती घेतलेली आहे. सुलट बाजूवरती क्रॉसपट्टी ठेवलेल्या होत्या समोरासमोर, आणि त्याच्यावरती मी अस्तरच्या क्रॉसपट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत. आणि खालच्या बाजूने हे बघा अशा प्रकारे टिप मारून घेते. आता खालच्या बाजूने टिप मारल्याच्या नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि वरतून दाबटीप अशा प्रकारे देऊन घ्यायची आहे. आता दाबटीप देऊन टाकल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्राचं जे हे बघा वरती आता फॅब्रिक उरलेलं आहे अस्तरच्या वरती, तर ते फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूचं फॅब्रिक कट करून घ्यायचे. हे बघा, दोन्ही समोरच्या बाजू म्हणजे दोन्हीकडच्या बाजू आपल्या क्रॉसपट्टीच्या तयार झाल्यात. त्याच्यानंतर मी कटोरी घेतलेली आहे. दोन्ही समोरासमोर कटोरी ठेवल्यात आणि उलट्या बाजूने कटोरी वर अस्तर ठेवून मी आता चारही बाजूनी कटोरी स्टिच करून घेते. 2 रेषेचा अंतर ठेवून सगळीकडे टिप मारून घेते. आपल्या अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि कटोरीचा टक्स मारायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे मध्यावरती कटोरीच्या टक्सवरून मी 1.5 इंचावरती पॉईंट घेतला आणि वरती 2.5 इंचावरती पॉईंट घेतलेला आहे. आणि कटोरीचा टक्स मी मारून घेतलेला आहे. डबल लगेचच टिप मारून घेतली. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतले. छान असा आपला पफ तयार झालेला आहे, बघू शकताय. आणि या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कटिंग केलात, स्टिचिंग केलात तर अजिबात तुमची कटोरी चुकणार नाही. आता 7 ते 8 वर्षाचा अनुभव आहे. एकही कटोरी चुकत नाही. चपटी होणं किंवा टोक जास्त येणं किंवा कमी येणं असला कसलाही प्रॉब्लेम होत नाही. टोक एकाच बाजूला जाणं. तुम्ही या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कट करा, स्टिच करा, नक्कीच तुम्हाला हे ब्लाऊज जमतील. अगोदर सुरुवातीला तुम्ही पेपरवरती कटिंग करत चला आपले व्हिडिओज बघून, आणि पेपरवरती कटिंग करून साध्या ब्लाऊजवरती स्टिचिंग करा. नंतर हळूहळू तुम्ही असे ब्लाउजेस तुम्ही घेऊ शकताय अस्तरचे वगैरे. तर कसल्याही प्रकारची तुम्हालाही भीती वाटणार नाही की ब्लाऊज कटिंग करण्याची. त्याच्यानंतर कटोरीचा साईडचा भाग घेतलेला आहे मी. दोन्ही भाग समोरासमोर ठेवलेले आहेत. नेहमी मी सांगत असते की दोन्ही भाग आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मी आता एवढे स्टिचिंगचे क्लासेस वगैरे घेते, तर त्यामध्ये बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम होतो की दोन्ही भाग एकाच बाजूचे करतात. ज्या वेळेला असे दोन्ही भाग लक्षात येतात आपल्याला उलट-सुलट भाग, तर त्यावेळेला काही वाटत नाही. परंतु ज्या वेळेला काही कपडे असे असतात की दोन्ही भागाला थोडासा फरक येतो, त्यावेळेला दोन्ही भाग एकाच बाजूचे होऊ शकतात. मी बऱ्याच वेळेला माझे जे स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा मी सांगत असते की दोन्ही भाग समोरासमोर ठेवूनच स्टिचिंग करत चला. तर त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि चुकण्याची शक्यता कमी. काय होतं, चुकलं तर परत उसवायचं, कपडा खराब होतो, उसवण्यामध्ये वेळ जातो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग कराल तर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे बघा, अशा प्रकारे दोन्ही भाग मी तयार केलेले आहेत. कटोरीच्या बाजूचे एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेतला आहे. आता याच्यानंतर आता आपल्याला कटोरी जॉईंट करायची आहे बघा. तर आता मी इथे कटोरी जॉईंट करणार आहे. खालच्या बाजूने अशा प्रकारे कटोरी जॉईंट करून घेते. तर इथे कटोरी खेचायची किंवा कटोरीच्या साईडचा पार्ट खेचायचा प्रयत्न करायचा नाही. एकदम सावकाश असं घ्यायचं आहे. दोन्ही भाग बरोबर येतील. खेचलात तर कटोरी कमी जास्त होऊ शकते आणि बसताना चपटी वगैरे बसण्याची शक्यता असते.
त्यामुळे व्यवस्थित अशी बसवायची आहे. लगेचच दुसरी टीप मारून घेतलेली आहे मी आणि एकदम छान अशी कटोरी आलेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे. तर क्रॉसपट्टी इनविजिबल म्हणजेच आतली बाजू न दिसती आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. थोडंसं जे काही एक्स्ट्रा कमी जास्त होते तर ते इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा किती थोडंसंच निघालेलं आहे, परंतु त्यामुळे फिनिशिंग छान येतं. तर क्रॉसपट्टी जॉईंट करताना हे बघा समोरासमोर ठेवल्यात आणि एकच भाग घेतलेला आहे मी क्रॉसपट्टीचा, जो आपल्याला मेन लागतो तो. आणि आता इथं मी टीप मारून घेते. हे बघा एकच बाजू घेतलेली आहे आणि दुसरी अस्तरची पुढं वरच्या बाजूला आहे आणि एकाच बाजूला आणि आपलं मेन जे फॅब्रिक आहे ते जॉईंट करून घेते. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे पलटी करून घेऊन म्हणजे आतल्या बाजूला गोळा करून घेऊन आपण अस्तरचं फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. म्हणजे ही जी टीप आहे तर ती वरच्या बाजूने दिसणार नाही. तर अशा प्रकारे आपण ब्लाऊज स्टिच करू शकतो, क्रॉसपट्टी जॉईंट करू शकतो. बरेच जण काय करतात, त्यांच्याकडे जर ओव्हरलॉकची मशीन असेल तर इथे डायरेक्ट जॉईंट करतात. अगोदर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तशी डायरेक्टसुद्धा क्रॉसपट्टी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरलॉक करावं लागतं. तर हे बघा इथे झालेलं आहे आणि पलटी करून घेतलेला आहे. आता सुलट बाजूने एक्स्ट्राचं फॅब्रिक हे बघा कट करून घेतली क्रॉसपट्टी आणि अशा प्रकारे आपली क्रॉसपट्टी जॉईंट केली. आणि खालच्या बाजूने मी एक दाबटीप मारून घेते, कारण कपडा थोडासा कडक आहे त्यामुळं पलटी होते आणि फिनिशिंग दिसण्यासाठी मी खालच्या बाजूला एक टीप मारून घेते. तर खालच्या बाजूने टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथं हुक लूप पट्टी जॉईंट करायची आहे. हे बघा एकदम छान अशी कटोरी तयार झालेली आहे आणि थोडंसं क्रॉस होतं तर ते मी सरळ करून घेतलेले आहे. आणि आता इथं हुक लूप पट्टी जॉईंट करून घेते. तर सुरुवातीला मी लूप पट्टी जॉईंट करून घेते. लूप पट्टी जॉईंट करण्यासाठी आपल्याला मेन जे आहे त्याच्यावरती उलट्या बाजूने मी इथे कपडा टाकून घेतलेला आहे जी पट्टी, आणि सुलट्या बाजूने हे बघा अशा प्रकारे मी लूपची पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. लूप पट्टी जॉईंट झालेली आहे. मध्यावरून मी टिप मारून घेतलेली आहे. आता अशीच आपल्याला हुक पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. हुक पट्टी जी असती तर ती आतल्या बाजूने असती ब्लाऊजच्या, मग ती हुक पट्टी सुद्धा मी इथे जॉईंट करून घेते. डायरेक्टच डबल फोल्ड करून घेतलेली आहे हुक पट्टी आणि टिप मारून एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून दाबटीप मारून आतल्या बाजूने मी फोल्ड करून घेते. व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची जेणेकरून आपण हुक वगैरे लावले तर ते लावताना वगैरे थोडंसं ओढल्या गेल्याच्या नंतर टिपसुद्धा उसवू नये म्हणून लगेचच तिथे लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आता इथे समोरासमोर ठेवून गळ्याचा थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे. आणि आकार दिल्याच्या नंतर आकारावरून टीप मारून घ्यायची आहे आपल्याला गोल अशीच्या अशी, आणि त्याच्यानंतर आपल्याला जो आकार असतो ना त्याच आकाराने आपल्याला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असतं तर ते कट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे, कारण यामुळे काय होतं आपला गळा जो आहे तर तो वगळत नाही आपलं आणि गोल असा आकार आहे असाच येतो. ही महत्त्वाची टीप आहे गळा न वगळण्यासाठी सुद्धा. तर हे सुद्धा तुम्ही म्हणजे वापरायची आहे ही टीप, कारण काय होतं बऱ्याच वेळेला गळा कट करतो तर अगोदर कट करतो, त्या अगोदर आपल्याला गळ्याच्या आकाराने टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा एकदम व्यवस्थित असं दोन्ही आकार झालेले आहेत आणि गळा पुढची बाजू कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं पुढच्या बाजूला पायपिंग करायची आहे. तर सुरुवातीलाच मी इथे पायपिंगसाठी एका बाजूने फोल्ड करून घेतलेलं होतं, जी पट्टी होती ती, आणि इथं असं आता पायपिंग करून घेते. तर इथे जर तुम्हाला पायपिंग नको असेल तर तुम्ही आतल्या बाजूने ही पट्टी फोल्ड करू शकता. छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि त्याच्यानंतर आता पायपिंग तयार करून घेते. आता पायपिंगसाठी तुम्हाला एकदम नवीन असाल तर पायपिंग लगेचच जमणार नाही, थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केली तर आपोआप हळूहळू तुम्हाला पायपिंग येऊन जाईल. एकदम छान अशी इथून तिथून सेम अशी पायपिंग येऊ शकते. तर तुम्ही सुद्धा बघू शकता किती सुंदर अशी पायपिंग आपली आलेली आहे. आता एका बाजूची पायपिंग झालेली आहे, मी इथे मोजून घेते किती होतं काय नाही, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची पायपिंग सुद्धा मी करून घेते.
आणखी एकदा सांगते, हा ब्लाऊज जो आहे स्टिचिंग करते तो 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि हा व्हिडिओ मी खूप उशिराने टाकते, म्हणजे हा ब्लाऊज स्टिच करून दिल्याच्या नंतर जवळजवळ 8 ते 10 दिवसांनी मी ब्लाऊजचं व्हिडिओ शूटिंग हे एडिट करून टाकते, कारण एडिटिंगसाठी वेळ भेटत नव्हता. तर आणि त्यांचं रिप्लायसुद्धा आला की ब्लाऊज एकदम छान बसलेला आहे म्हणून, काहीही म्हणजे अडचण नाही म्हणून. आणि ते नेहमीचेच कस्टमर आहेत, रेग्युलरचे माझे, त्यामुळे त्यांना ब्लाऊज नेहमी छानच बसतात. नवीन जरी कस्टमर असेल तर ब्लाऊजचा काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही अशा प्रकारे जर कटिंग स्टिचिंग कराल तर. त्याच्यानंतर लूपसाठी मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता इथे मी लूप तयार करून घेते. कोणी म्हणजे बरेच जण हातावरती लूप बनवतात, मग मी मशीनवरतीच बनवत असते. जर तुम्हाला हातावरचे लूप पाहायचे असतील तर त्याचासुद्धा मी कधीतरी एखाद्या वेळेला वेळ मिळेल तसा व्हिडिओ करून तुमच्याशी शेअर करेन. छान म्हणजे हातावरचे सुद्धा लूप बरेच छान बसतात, पण मशीनवरचे लूप जे असतात ते लवकर होतात. त्याच्यानंतर हे बघा, आता मी शोल्डर जॉईंट करते. सुलट्या बाजूने मी खालचं जे पाठीमागची बाजू ठेवली आणि पुढची बाजू आहे तर ती हे बघू शकता व्हिडिओमध्ये उलट्या बाजूने ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे शोल्डर मी जॉईंट करून घेते. एक्स्ट्राचे दोरे किंवा वरचा जो कपडा असतो तो कट करून घ्यायचा आहे आणि इथे शोल्डर मोजून घ्यायचा आहे 2.5 इंच एक्स्ट्राचं. हे बघा, फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे, पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे. मागचा सुद्धा एक्स्ट्रा झालेला आकार कट करून घेतला बघा मी, आणि पुढचाही आकार देऊन घ्यायचा आहे. अशाच प्रकारे दुसरंही शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही शोल्डर समान येतील 2.5 इंचावरती, असेच आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. शोल्डरला डबल टिप मारायची आहे आपल्याला, कारण काय होतं ते उसवण्याची शक्यता असते. आता साईडला सुद्धा हे बघा, मुंड्याच्या तिकडनं मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेते आणि व्यवस्थित असा आकार देऊन घेते मागचा पुढचा. आता आकार दिल्याच्या नंतर आपली बाही राहिलेली आहे, तर ती बाही आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत. तर हे बघा, मी इथं तुम्हाला कटिंग करताना सांगितलं होतं ती खालच्या बाजूने मी जॉईंट करून घेणार आहे पट्टी. तर अस्तरला सुरुवातीला पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्या अस्तरची बाही जी आहे तर ती उंची वाढलेली आहे, कारण आपली पफ बाही असल्यामुळे अस्तर पुरत नव्हतं. तर इथे बघू शकता जॉईंट करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर, आणि त्याच्यानंतर दाबटीप मारून घेतलेली आहे मी आणि पलटी करून घ्यायची आहे. पलटी करून घेऊन नंतर राहिलेली तिन्ही भागाला मी इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईंट करून घेते अशा प्रकारे. आणि जॉईंट केल्याच्या नंतर आपल्याला पफचे जे चुन्या असतात तर त्यानंतर आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, दोन्ही व्यवस्थित मी जॉईंट करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. आता अशाच प्रकारची बाही आपल्याला दुसरीही बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता चुन्या पाडण्यासाठी आपण सुरुवातीला कटिंग करताना जिथे जिथे कट्स मारलेले होते तिथूनच आपल्याला चुन्या मारायच्या आहेत. बघू शकता इथं 4 चुन्या होत किंवा 5 होत, किंवा मोठा पफ हवा असेल तर 6 वगैरे असे घेऊ शकताय तुम्ही. परंतु आपण 1.5 ते 2 इंचानेच आपण वाढवलेली होती बाही, त्यामुळे तेवढ्या चुन्या येणार आहेत. छान असा पफ तयार झालेला आहे. आता त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि छोटासा कट मारून घेतलाय. त्याच्यानंतर मेन ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सुलट बाजूने शोल्डरवरती हे बघा मध्यावरून आपण बाही जॉईंट करायला सुरुवात करायची आहे. एका बाजूला बाही जॉईंट केल्याच्या नंतर दुसऱ्याही बाजूला आपल्याला अशा प्रकारची बाही जॉईंट करायची आहे. दोन्ही बाजूने बाही जॉईंट झाल्याच्या नंतर आपण मेन बाही आपली जी जुन्या ब्लाऊजची बाही असते ती, किंवा हे बघा अशा प्रकारे बाही मोजून घेतली आणि बघा पाठीमागचा भाग थोडासा जास्त झालेला होता, त्यामुळे पाठीमागचा भाग आपल्याला थोडासा शिलाईमध्ये घ्यायचा आहे. एकदम किंचित एक रेषेचं अंतर आहे, तेवढंच मी जास्त घेतलेलं आहे. आणि आता बघू शकताय दोन्ही बाजू बरोबर झालेल्या आहेत आणि मी सुलट बाजूने आता टिप मारून घेते.
सुलट बाजूने टिप मारून एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. यामुळे आपल्याला ओव्हरलॉकची गरज नाही. या फिटिंगला बॉक्स फिटिंगसुद्धा म्हणतात. आता एक बाही जॉईंट करून झालेली आहे. याचप्रमाणे आपल्याला दुसरी बाहीसुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे. मध्यावरूनच बाही जॉईंट करायची आहे. दरवेळेसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगत असते की बाही नेहमी मध्यावरूनच जॉईंट करायची आहे. त्यामुळे काय होतं, एकाच बाजूला बाही जास्त वाढीव होत नाही. दोन्ही बाजू बघून घ्यायच्या, दोन्ही बाह्या बघून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि नंतर टिप मारून घ्यायची आहे. मी दोन्ही बाह्या एकमेकास लावून बघितलेल्या होत्या, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. एक्स्ट्राच फॅब्रिक कट करून घेतला आणि आता सुलट बाजूनेच आपण टिप मारून घेतोय. सुलट बाजूने टिप मारून घेतल्याच्या नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आपल्याला. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्याच्या नंतर कमरेच्या बाजूने हे बघा मी मोजून घेतलं आणि किती इंच आपल्याला टिप मारायची आहे. तर इथे बघू शकता आता मी फोल्ड केलेलं का आपला ब्लाऊज पूर्ण उलटा केलेला आहे आणि त्याच्यावरती एक टिप मारून घेतली. आता वरच्या बाजूने 8 इंच आणि खालच्या बाजूने कमरेला 7 इंच, त्याच्यानंतर मुंड्याचं आणि दंडघेराचं एवढी मापं घेऊन सरळ एक रेषा मारून घ्यायची आहे आणि बरोबर त्या रेषेवरून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. आता ही झाली फिटिंगची एक शिलाई आणि याच्या पलीकडून 2 शिलाया मारून घ्यायच्या आहेत लगेचच, जेणेकरून जर थोडासा कस्टमरला ब्लाऊज फिट वगैरे झाला तर एखादी टिप उसवून ते ॲडजस्ट करू शकतात. त्याचप्रमाणे एका दुसऱ्या बाजूलाही आपल्याला आता फिटिंग करून घ्यायचं आहे. तर अगोदर मी फिटिंगची एक टिप मारलेली आहे, त्याच्यानंतर फिटिंगसाठी मार्किंग करून घेऊन रेषा मारून आपल्याला दुसऱ्याही बाजूला हे बघा मी टिप मारून घेते. त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या 2 टिपा मारून घेते मैत्रिणींनो. आणि आपला हा ब्लाऊज जो आहे तर तो कटोरी ब्लाऊज 32 साईजचा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण झालेला आहे या व्हिडिओमध्ये. तर खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे, एकदम छान असा त्या कस्टमरला बसलेला आहे. तर तुम्हीसुद्धा असा ब्लाऊज स्टिच करून स्वतः घरच्या घरी शिवू शकता आणि घरच्या घरी पैसेही वाचवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर राहिल्या होत्या माझ्या पट्ट्यावरच्या ज्या आपल्या शोल्डरवरती असतात, तर त्या पट्ट्या मी इथे जॉईंट करून घेते स्टिच बटन लावण्यासाठी. तर त्या पट्ट्या इथं मी लावून घेतलेल्या आहेत. तर असा होता आजचा आपला हा ब्लाऊज. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला मैत्रिणींनो नक्कीच विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. नक्कीच व्हिडिओ असे ब्लाऊज तुम्ही स्टिच करून बघा. काही प्रॉब्लेम असल्यास मला कमेंटमध्ये विचारायला नक्की विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायलासुद्धा नक्की विसरत जाऊ नका, कारण तुमच्या एका कमेंटमुळं आणि एका लाईकमुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं. व्हिडिओ बनवणं काही सोपं नसतं, तासनतास व्हिडिओ करावा लागतो आणि त्याच्यानंतर एडिटिंग करायला तर खूप सारा वेळ द्यावा लागतो. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येऊन जाईल. इथे बघू शकता मापासाठी सुद्धा कस्टमरने तोच ब्लाऊज दिला होता जो की मी अगोदर स्टिच केलेला होता आणि माझाच ब्लाऊज मला मापासाठी दिलेला होता की जे तो छान बसला आहे म्हणून. तर दोन्ही ब्लाऊज छान असे झालेले आहेत. तर चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही वेळात वेळ काढून माझे असे व्हिडिओज पाहताय, रिस्पॉन्स छान देताय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.